चला आज एका अशा भाषेबद्दल बोलूया जिचा आवाज एकेकाळी एका भव्य साम्राज्यात घुमत होता आणि आज आज तोच आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येतोय. ही गोष्ट आहे फारसी भाषेची, तिच्या 2500 वर्षांच्या एका अद्भुत प्रवासाची, जो प्राचीन पर्शियापासून सुरू झाला आणि आजच्या जागतिक मंचापर्यंत पोचला आहे. आजच्या घडीला जगभरात फारसी बोलणारे किती लोक असतील याचा काही अंदाज आहे? आकडा ऐकून आश्चर्य वाटेल. तब्बल 25 कोटी. हो, 25 कोटी लोक. ही संख्याच आपल्याला सांगते की या भाषेचा प्रभाव किती मोठा आहे आणि तिची टिकून राहण्याची ताकद किती जबरदस्त आहे. पण मग एक प्रश्न मनात येतोच की ही भाषा फक्त एका प्राचीन साम्राज्यापुरती मर्यादित कशी राहिली नाही? ती तिथून निघून जगभर जवळपास प्रत्येक खंडापर्यंत पसरली तरी कशी? या प्रवासाचा माग काढण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील. चला तर मग आपल्या या प्रवासाचा पहिला थांबा घेऊया. आपण थेट 2500 वर्ष मागे जाणार आहोत, त्या काळात जेव्हा फारसी भाषा ही एका विशाल साम्राज्याचा आवाज होती. पाहूया या भाषेची मुळं नेमकी कुठे आणि कशी रुजली. हे बघा, साधारणपणे 500 BC मधलं पर्शियन साम्राज्य किती विशाल होतं नाही का? हाच तो प्रदेश, पारशी भाषेचं पहिलं घर. ह्या साम्राज्याच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक शक्तीमुळे या भाषेचा पाया इतका मजबूत झाला की तो पुढची हजारो वर्ष टिकून राहिला. बरं, तर हजारो वर्ष उलटून गेली, ती साम्राज्य आता राहिली नाहीत. मग प्रश्न येतो की त्या प्राचीन भाषेचा वारसा आज कुठे टिकून आहे? आता आपण वर्तमानात परत येऊया आणि पाहूया की आधुनिक फारशीची मुख्य केंद्र कोणती आहेत आणि कुठे तिला अधिकृत भाषेचा दर्जा आहे. आजच्या काळात फारसी भाषेचं हृदय प्रामुख्याने 3 देशांमध्ये धडधडतं. नकाशात दिसणारा इराण, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान हेच ते देश आहेत जिथे फारसी ही अधिकृत भाषा आहे. आणि गंमत म्हणजे या तिन्ही देशांमध्ये भाषेचं मूळ एकच असलं तरी तिची नावं वेगवेगळी आहेत. म्हणजे बघा, इराणमध्ये तिला म्हणतात फारशी, अफगाणिस्तानमध्ये तिला दरी म्हणून ओळखतात आणि ताजिकिस्तानमध्ये ती ताजिकी आहे. किती सुंदर आहे ना हे भाषेचं प्रादेशिक वेगळेपण. पण थांबा, ही गोष्ट फक्त या 3 देशांपुरतीच मर्यादित नाहीये. भाषांना काही सीमा नसतात नाही का? त्या माणसांसोबत प्रवास करतात. आता बघूया की फारशी भाषा आपल्या सीमा ओलांडून जगभरात कशी पोचली. आता या नकाशावरचे लाल ठिपके बघा. ही फक्त शहरं नाहीत, तर ही आहेत फारशी संस्कृतीची नवी घरं. स्थलांतरणामुळे आज अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, खरं तर जगभरात अनेक ठिकाणी फारशी भाषेचा गोडवा ऐकायला मिळतो. आणि एवढंच नाही तर आजूबाजूच्या देशांमध्येही फारसीचा खूप खोलवर प्रभाव आहे. उझबेकिस्तानपासून भारतापर्यंत आणि तुर्कीपासून पर्शियन आखातापर्यंत ह्या सगळ्या भागांमधल्या संस्कृतीत आणि भाषेत फारसीचा वारसा आजही जिवंत आहे. 200पेक्षा जास्त, हो, जगभरातल्या 200पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये आज फारशी भाषा शिकवली जाते. म्हणजे हे आकर्षण फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये. रूमी आणि हाफिजसारख्या महान कवींचं साहित्य, तो समृद्ध इतिहास, या गोष्टी आजही जगभरातल्या अभ्यासकांना आकर्षित करतात. तर मग या सगळ्या प्रवासाचा सार काय? एका साम्राज्याची राजभाषा ते जगभर पसरलेल्या लोकांच्या मनातील भाषा. हा 2500 वर्षांचा प्रवास खरंच खूपच विलक्षण आहे. हे 2 नकाशे बघा, या एका चित्रातच जणू संपूर्ण कहाणी सामावलेली आहे. एका बाजूला एकसंध मोठं साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला सीमांच्या पलीकडे पसरलेलं एक जागतिक जाळं. हा बदलच दाखवतो की फारशी भाषा किती लवचिक आणि किती जागतिक आहे. आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. 2500 वर्ष लोटली, इतके बदल झाले, पण असं काय आहे एका भाषेत ज्यामुळे ती फक्त टिकून राहत नाही तर जगभरात फोफावते? कदाचित याचं उत्तर तिच्या समृद्ध वारशात आणि ती बोलणाऱ्या लोकांच्या तिच्यावरच्या प्रेमात दडलं असेल. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?